इसराइल ना आता. निश्चितच इथे मात्र लॉस केले जातील विजय संघामध्ये. आजचा जो संघ विजय संघ टाकला गेला आहे आणि निश्चितच आपल्याला तिथे मात्र 4 संघ मिळालेत. पहिल्या दिवसातील असेल अस्सलवाडी संघ, तर दुसऱ्या दिवसात असेल खांडीचा वाडा संघ, आणि तिसऱ्या दिवसातील असेल दात्रीची वाडी संघ, आणि एक्स्ट्रा गटामधील असेल उंबरवेडे संघ, आणि आजचा विजय संघ असेल. निश्चितच इथे मात्र 4 चिठ्ठ्या, 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी राहील, त्यांना मात्र बाय दिली जाईल. हॅलो हॅलो, थँक्यू. चला तर आपण या ठिकाणी ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या 3 दिवसामध्ये आपण एक्स्ट्रा गाडातील एक सामना पाहिला. खरं तर आपण या ठिकाणी 4 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसामध्ये अस्सलवाडी संघ, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खांडीचा पाडा, तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दात्रीचवाडी या संघ, आणि जो एक्स्ट्रा गट होता तर एक्स्ट्रा गटात उंबरवेडी या संघ. 4 संघ 5x5 मध्ये असतील आणि आज मात्र जो विजेता संघ आहे त्या संघाला या ठिकाणी आम्ही विजेता संघ अशा चिठ्ठी तयार केली आहे. अर्थातच तिथे ड्रॉ केला जाईल. 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यामध्ये पहिला सामना सेमीफायनल नंबर 1 असेल, त्यानंतर सेमीफायनल नंबर 2, आणि त्याच्यानंतर एक जी चिठ्ठी राहील ती खरं तर बाय असणार आहे. पहिला सामना सेमीफायनल नंबर 1 ड्रॉ केला जातोय. खांडीचा पाडा बनाम अस्सलवाडी, सेमीफायनल नंबर 1 हा सामना पाहायला मिळेल. दुसरा सामना सेमीफायनल नंबर 2, विजेता संघ आणि उंबरवेडे संघ हा सेमीफायनल नंबर 2 असा सामना राहील. आणि दात्रीचवाडी या संघांसाठी मोठी मेजवानी आहे थेट सुपर 3 मध्ये. म्हणजे अर्थातच आपण पाहिलं तर 3रा क्रमांक त्याच्या नावावरती पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ओमसाई दात्रीचवाडी या संघ, तुम्ही एक महत्त्वाचं लक्षाचं सुद्धा, जेव्हा तुम्ही टॉप 3 मध्ये खेळाल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी बाय मिळणार नाही आहे. तुमच्या समोर सेमीफायनल नंबर 1 विजेता संघ आणि सेमीफायनल नंबर 2 असे विजेता 2 संघ येतील. त्या 2 संघाच्या दरम्यान एकाच संघाबरोबर तुम्हाला लढत करावी लागेल, आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलचा प्रवेश करेल. आणि जी एक बायची चिठ्ठी राहील तो देखील संघ मेगा फायनलसाठी खेळण्यासाठी सज्ज असतील. चला जाऊया पण एकदम आजच्या दिशेने. आणि बॅक टू द क्रिकेट. 3 षटकांची लढत आपण पाहतो या ठिकाणी. सेकंड राऊंडचा पहिला सामना तुमच्या आमच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने दोन्ही संघाने 29 जाबा चेस केल्यात आणि दोन्ही आता संघ आमने सामने भेटतात. 3 षटकांची मॅच. यावेळेस आपण फटका पाहतो, लॉंग कापला, फटका भरपूर चांगला आहे, धावा तितक्या चांगल्या मिळतील, बॉल सरळ सीमा पार. फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती, महेशच्या बॅट मधून पहिला बार षटकार. पहिल्याच बॉल वरती आसमान दाखवलाय फलंदाज महेशनं. क्या बात है, लेफ्ट हँडेड फलंदाज. स्वागत से करेंगे सबका स्वागत. मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंगॉनला भास्कर आलेत आणि त्याच्याकडनं अजिबात चुकण नसणाऱ्या ईट का जेव्हा पत्थर से देत असताना फलंदाज होईल बाद. पहिला दाखा टीम एकनाथवाडी संघ फलंदाज बाद.
दुपारच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणारा ज्यांच्या मला 4 दिवसापासून आतुरता लागली होती आणि त्यांचा पाहुण्यांचं आगमन होणारा औचित्य एकच होता. हे पण जोडी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राहुल शेठ विषय पंचायत समिती कर्जत माजी सभापती आणि त्याचनंतर आपण पाहतोय आपण पाहिलं गेलं तर काराव गावातील एक चांगले उद्योजक सन्माननीय विराज शेठ देशमुख काही क्षणातच त्यांचं आगमन होईल. मात्र रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एकच औचित्य होतं मैत्री चषकामध्ये अगदी आपण पाहिलं त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि आज आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी आगमन होणारा त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्टेट अँड ग्राउंडचा फटका लाजवाब फटका आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना मोहनच्या बॅट मधून आणखीन एक तडाका तडाका 4. नामदेवच्या बॅट मधून क्या बात आहे. पहिलाच बॉल 4 धाबा आता फलकावरती 10 धाबा फलक पाहायला मिळतात. साहिल इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या वरनं उडवला बॉल चांगला भरपूर चांगला फटका पडतो. शतरक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे लगातारचा दुसरा बार. लगातारचे 2 फटके धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय 14 धाबा दफलकावरती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस पाहतो आणखीन एक धमाका आणखीन एक धमाका. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल सरळ आउट ऑफ द पार्क. नामदेवच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. गारपटना फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहिलं तर डीप मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू होता भास्कर आणि जज चांगलं पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहता पाहता 2 धाबा दफलकावरती कंप्लीट आहेत आणि 22 धाबा दफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाला बसमा पॉवरफुल बॅटिंग आणि आम्ही देखील अजय बजरंग बली आयोजित जांभिवली ठाकूरपाडा ब या संघाने आयोजन केलं होतं. त्या आयोजनामध्ये चिखलोली ठाकूरपाडा बनाम मामुचवाडी असा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सेकंड राऊंडचा पहिला सामना होता आणि त्या सामन्यामध्ये साहिल हा गोलंदाज होता आणि स्ट्राईक एंडवरती आमच्या ऑफिशियल अपडेटर बाला बसमा होते. खरं तर स्ट्राईक एंडवरती होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 6 चेंडू 6 षटकार बाला बसमाच्या बॅटमधून पाहायला मिळाले होत्या. त्या क्रीडांगणावरती त्याचा देखील एक नवीन इतिहास त्या मैदानावरती रचला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या आज मात्र ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ऑफिशियल अपडेट आमच्यासोबत जोडले गेलेत. त्याच बालाची मी चर्चा केली. भरपूर चांगला खेळाडू आहे परंतु काही जबाबदार आहेत आणि त्या जबाबदाऱ्या त्यांना पहिला सुरुवातीला जबाबदारी महत्वाची आणि त्यानंतर क्रिकेट आहे. बरोबर ना? येस. इथे आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज अंकुशला आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू सफल खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका भरपूर चांगला आणि धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. बॉल सरळ सीमा पार. फलंदाज विलाच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी सध्या तरी करत असताना फलंदाज विलास आणि त्याच्या साथीत आपण पाहतोय नामदेवला क्या बात आहे. 4 चेंडू 16 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरमध्ये खेळला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला पाठवलाय परंतु या ठिकाणी लगातारचा आणखीन एक चौकार.
2 चेंडूंमध्ये 2 चौकार फलंदाज विलाच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा फलकावरती. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. जास्तीत जास्त इथून डॉट पर्सेंटेज टाकावं लागतील गोलंदाज अंकुशला. आणि आता धावसंख्येला ठिकाणी अंकुश लावावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये साहिलला पाहिला त्याने तब्बल 6 चेंडू 1 विकेट आणि 22 धावा त्याने खर्च केला होता. शॉर्ट ऑफ लिनचा चेंडू पण पाहिलं गेलं तर अगदी मैदानला खेळाडू सज्जत आणि पेळेल तिकडे फक्त या 2 धावा एकच धाव फलकावरती. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते 31 लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा फलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती जर इथून थांबवल्या गेला तर कदाचित तिथे चांगली धावसंख्या थांबवली जाईल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू लांब ठेवले जातात. आणि आता गोलंदाज अंकुशला आपण पाहतोय कमबॅक त्याने केलाय 5 चेंडूंमध्ये. परंतु शेवटचा चेंडू कसा राहील हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू कसा हाताळला जाईल. समोर फलंदाज नामदेव आहेत ज्याने अद्याप 5 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्यात. पुन्हा आपण पाहतो फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्र खाली होता, परंतु तिथून 1 बाउन्स ओर द रोक धावा मिळतील परिपूर्ण 4 चौकार. ते आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 35 लॉस ऑफ 1 विकेट. 35 धाबा फलकावरती. या षटकामध्ये गोलंदाज अंकुशनं धाबा खर्च केलात. एकंदरीत 13 धाबा त्याने खर्च केला. या षटकामध्ये टीमचे कॅप्टन आलेत तुकाराम बांगरला पण पाहतोय, ज्याने भरपूर चांगली फटकेबाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये केली होती. जणू काही शील ठाकरोड या संघाला त्याने पराभूत केला. आणि दुसऱ्या साईडने आपण पाहतोय एकनाथवाडी या संघाचा विचार केला तर त्याने देखील एक मोठा बलाढ्य संघ पराभूत केला. पहिल्या फेरीमध्ये नेरल लवाली या संघ देखील खूप फॉर्ममध्ये, परंतु सकाळच्या सत्रामध्ये धावा बनल्या गेल्या नाही आहेत. फक्त 28 या धावा संख्येवरती थांबवलं गेला. 4 षटकांची ते देखील मॅच होती. काय गोलंदाजी मोहनची राहिली होती. 6 चेंडू 3 विकेट आणि तब्बल 3 चेंडू डॉट काढले होते. आणि त्यानंतर मिडन ओव्हर त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये टाकली गेली ती मोहनच्या माध्यमातून. परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज टीमचे कॅप्टन आलेत तुकाराम बांगाऱ्या. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय विलास, ज्याच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार आले आहेत. लोवर फुलटाचा बॉल क्रिकेटमध्ये सर्वात सेफ झोन फटका म्हणून संबोधलं जातं, परंतु शतरक्षक होता. शतरक्षक बॉल खाली आले होत्या. या ठिकाणी आपण पाहतोय शतरक्षक अंकुश होते, त्यांच्याकडनं झाली चूक. बॉल सरळ सीमा पार 4. कुठं आहे ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी अफाट खरं तर एक वेगळी ओळख करून दिली आहे खडकवाडी गावाला. आणि नेहमीच आपण पाहिलं जातं ना, जेव्हा जेव्हा खडकवाडी गावामध्ये एखादा संकट आलं ना, ते संकट दूर करण्याची ताकद सन्माननीय राहुल शेठ विषय यांचं आगमन होणार आहे. काही क्षणातच रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा लकी नंबर 7999 क्रिस्टा इनोवा गाडी आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. काही क्षणातच त्यांचं आगमन होणार आहे. ते रस्त्याला प्रवास करतात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज चांगले फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज विलासला आपण पाहतो यावेळेस शॉट बॅकवर्ड्स करली जन्मदा. चेंडू सरळ चाललाय लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय आणि तासभर पाहतो या ठिकाणी धावसंख्येत फलकावरती 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आणि काही क्षणातच
सन्माननीय आदरणीय राहुल शेठ विषय यांचं आगमन होणारा रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर त्याचबरोबर त्यांच्या साथीनं पाहायला मिळतील काराव गावाचे उद्योजक सन्माननीय आदरणीय विराशेठ देशमुखचं देखील आगमन होणारे काही क्षणातच त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असणारा या ठिकाणी रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. चला अरुण अग्युले आपण तत्पर राहायचं आहे. या ठिकाणी काही क्षणातच सन्माननीय राहुल शेठ विषय यांचं आगमन होणाऱ्या पंचायत समिती कर्जत माजी सभापती जेव्हा या पंचकृषीमध्ये एखादं संकट येतं ना तेव्हा मात्र त्या संकटाला दूर ते नेहमीच करतात. अगदी डासिंग रुबाबदार आणि प्रेमळ त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तुकाराम बांगारे आल्यात. धावसंख्या दफलकावरती जाऊन पोहोचली तब्बल 43 लॉस ऑफ 2 विकेट 43 धावा दफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती अगदी जनाच्या बॅटमधून देखील आपण आज चांगले तडाखे पाहिल्यात. परंतु यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट मिड ऑफला खेळाडू होता पण या ठिकाणी सज्ज झालं तर रुपये चांगली आहे. खरं तर जनाचा एकच माणूस होता की एक या चेंडूवरती सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करायचे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज नामदेवला आणला गेलाय. 6 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफला खेळाडू आहेत सज्ज. 2 टप्पावरती चेंडू गॅदर केला जाईल. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करता परंतु जीवांच्या आगंतनाची अफाट मेहनत चालू आहे सध्या. आपण पाहतोय या ठिकाणी मामुचवाडी टीमची आणि पाहता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आणि विकेट असणार आहे का स्क्वेअर पंच विकेट. यस इथं विकेट देखील असणार आहे म्हणजेच 2 धावा आणि विकेट मिळेल गोलंदाज तुकाराम बांगारेला. इथे पाहता पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलं पूर्वार्ध संपला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना एकनाथवाडी संघ जाऊन पोहोचला 3 बाद 46 धावा दफलकावरती. येणार 18 बॉल आणि 47 धावांची गरज जिंकण्याकरिता स्वरा 11 मामुचवाडी टीमला बजावटीचे. प्रमुख पाहुण्यांचं आगमन या मैदानावरती होणारा आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय आदरणीय राहुल शेठ विषय साहेबांचं आगमन होणारा भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो या ठिकाणी रॉयल एंट्री आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण पाहतोय औचित्य एकच होतं मैत्री चषक 2025 मध्ये की एवन जोडी अर्थातच कारागावाचे उद्योजक आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन अगदी ब्लॅक स्क्रीनच्या दोन्ही साईडला जे कटआउट आहेत आपण लेफ्ट साईडला जो कटआउट पाहतोय सन्माननीय कारागावाचे उद्योजक युवा उद्योजक आहेत विराशेठ देशमुख आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती त्यांचा कटआउट पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय चांगले उद्योजक राईट साईडचा कटआउट आपण पाहतोय पंचायत समिती माजी सभापती कर्जत सन्माननीय राहुल शेठ विषय यांचं आगमन झालंय. अगदी आपण पाहिलं गेलं तर आपण क्रीडांगणावरती आता त्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी पाहणार आहोत. 18 चेंडू विजयासाठी 47 धावसंख्येची गरज आपण पाहतोय आणि त्यांच्याबरोबर प्रमुख पाहुणे देखील उपस्थित असणार आहेत.
आपण पाहतोय स्क्रीनवरती रॉयल एंट्री काही क्षणातच आमच्या क्रीडांगणावरती होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं त्यांच्या बघा स्वागतासाठी दोन मुले या ठिकाणी उभे आहेत. आपण पाहतोय एका साईडने अरुण आगिवलेचं सुपुत्र आपण पाहतोय आर्यन आगिवले देखील आहेत आणि दुसऱ्या साईडने आमचे छोटे बंधू तुषार आगिवले देखील आहेत आणि हे तर स्वागतासाठी मोस्ट वेलकम सर. या ठिकाणी आपण पाहतोय भरपूर चांगली रॉयल एंट्री आज या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल या स्पर्धेसाठी खरं तर 30,000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय राहुलशेठ विषय यांच्याकडनं सुपूर्द केले गेले आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पाहता क्षणी या 5 ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सुपूर्द झाल्यात. मॅन ऑफ द मॅच सुद्धा मग मॅन ऑफ द मॅच सामनावीर आणि त्यानंतर सन्मान चिन्ह आणि या 5 ट्रॉफ्या आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय विराशेठ देशमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहतो या ठिकाणी एक मिनिट थांबवायचं डेजा या ठिकाणी आपण पाहतोय रॉयल एंट्री 7999 सन्माननीय राहुल शेठ विषय यांचं आगमन झालंय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जे बॅक साईडला गाडी आपण पाहतोय 0033 नंबर VIP नंबर आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विराशेठ देशमुखचं देखील आगमन झालंय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. भरपूर आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण या ठिकाणी रॉयल एंट्री पाहिली खरं तर रॉयल एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. A1 जोडी आज मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सन्माननीय राहुल शेठ विषय यांचं आगमन झालंय. पंचायत समिती कर्जत माजी सभापती एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा या विभागामध्ये एखादा मोठं संकट आलं ना की संकटावरती नेहमीच संकट नेहमीच त्यांच्यामधून ते दूर करतात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी शेलवले साहेबांचं देखील आगमन झालंय. ग्रामपंचायत कारावच्या माजी सरपंच साहेब आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय रुपेशजी बनोटे साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांच्या साथीनं अत्यंत आमचे जवळचे मित्र संगमजी सावंत यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय राजूदादा विषय यांचं देखील आगमन झालं गेलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि आता आपण पाहतोय आमच्या अगदी व्यासपीठावरती जे मान्यवर पाहतोय ब्लॅक टी शर्टचा जो टी शर्ट डासिंग रुबाबदार आपण पाहतोय जबरदस्त व्यक्तिमत्व काराव गावाचे एक सुपुत्र आपण पाहतोय सन्माननीय विराशेठ देशमुख आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती. आपण या ठिकाणी पाहतोय एक युवा उद्योजक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय राहुल शेठ विषय पंचायत समिती कर्जत माजी सभापती यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज मात्र प्रमुख पाहुण्यांचं भरपूर चांगलं आगमन या मुख्य मंचावरती होत असताना खरं तर खडकवाडी गावावरती याचं भरपूर प्रेम आहे. आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी मंचावरती पाहुणे बसलेले त्यांच्या स्वागतासाठी एक शीर्षगीत हे नक्की झालं पाहिजे. अगदी त्यांचं गुणगान या मैदानावरती शीर्षगीत आपल्याला ऐकायला मिळाला. खरं तर या पंचकृषीमध्ये जेव्हा जेव्हा मी तुम्हाला चर्चा केली जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती संकट आलं ना तर संकटाला दूर करण्याची क्षमता सन्माननीय राहुल शेठ विषय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आणि औचित्य एकच होता मैत्री चषक ओमसाई खडकीच्या क्रीडांगणावरती इथं पाहायला मिळेल. आणि खरं तर A1च्या जोडीच्या माध्यमातून हे मैत्री चषक आपण पाहतोय. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मानाचा करंडा खरं तर खडकीकरांचा पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय पहिल्याच बॉलवरती विकेट आली फलंदाज संभाजी बागटर बबलिया.
पहिल्याच बॉल विकेट आली आहे. इथून धावसंख्येला अजूनही या ठिकाणी पाहायला मिळत नाही या कदाचित हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकचा खूपच बाहेर आहे. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज शंकरच्या माध्यमातून शंकरचा विचार केला तर 50 वर्षापेक्षाही या खेळाडूला वर्ष झालेत आणि अगदी आपण पाहतोय यंगस्टार या खेळाडूला लाजू शकतो इतकं चांगलं क्रिकेट आहे त्याच्यामध्ये. परंतु शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू मिस टायमिंग झालं होतं. लॉंग ऑनला शतरक्षक आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत विलासनं चेंडूवरती नजर ठेवली आणि खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी 2 धाबा सहजरितीने कंप्लीट आहेत. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या अनुभव आपण पाहतोय 3 धाबा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जिकडे 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि 47 धाबांचा पाठलाग मग तुम्हाला करायचा आहे तर मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार आणि चौकार या मैदानावरती ठोकावेच लागतील. प्रत्येकी षटक हे तुम्हाला 17.0च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती गाठावी लागेल. सध्या तरी आपण पाहतो थोडीशी ढकमळत सुरुवात करत असताना परंतु यावेळेस प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग झालाय. परंतु लॉंग ऑनला पुन्हा एकदा 3 तिगाडा और काम बिगाडा. एका टप्पावरती चेंडू गादर केला जाईल. मिळतील फक्त या 2 धाबा. आपण या ठिकाणी पाहतोय स्वरावलन मामुचवाडी टीम सध्या तरी बॅटिंग करते. त्यांना 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रथमतः बॅटिंग केली एकनाथवाडी टीमना. 46 धाबा धावफलकावरती बनवले गेल्या. 47 धाबांचं मोठं लक्ष घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये मामुचवाडी हा संघ आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जातात. जणू काही अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू लांब ठेवले जातात आणि पाहता पाहता ठिकाणी 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही वेळ गेलेला नाहीये. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. 6 धाबा धावफलकावरती टीमचा कॅप्टन आता स्ट्राईक एंडवरती तुकाराम बांगारे आपण पाहतोय. मोठा खेळाडू आणि सध्या टेनिस क्रिकेट पटलाच्या नावावरती त्याचं खूप मोठं नाव आहे. सध्या तरी तुकाराम बांगर स्ट्राईक एंडवरती. शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत विलास. चेंडूला उचलफी करेपर्यंत मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 7 पाहायला मिळतात. खरं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय गोलंदाज शंकरना. एक जुना जाणता खेळाडू भरपूर अनुभव त्या क्रिकेटचा भरपूर अनुभव सध्या तरी शंकरकडे पाहायला मिळतोय आणि तोच अनुभव सध्या मैदानाच्या आतमध्ये. हॅलो चल तर या ठिकाणी आपण 2 ओव्हर संपल्यानंतर सामना थोडासा स्टॉप करायचा पंचा. मॅच कंटिन्यू करा. हे मॅच संपल्यानंतर आपण सत्कार सोहळा करणार आहोत. या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न केला जाईल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज जना. पहिला चेंडू डॉट आलाय. यावर स्लोवर गतीचा बॉल आपण पाहतोय. अगदी फलंदाज स्ट्राईक एंडवरती तुकाराम बांगारे होत्या आणि त्यांना स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करावे लागले. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज जनाला आपण पाहतोय. 10 चेंडू 40ची गरज. सामना त्यांच्याकडनं थोडंसं दूर निघत चाललाय. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता. अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी मोठ्या फटकांपासून वंचित ठेवले जातात दोन्ही खेळाडूंना. त्याचं एकमेव कारण स्लोवर गतीचे बॉल आणि स्लोवर गतीचे बॉल खेळण्यासाठी तुमच्याकडं कॉन्सन्ट्रेट असायला हवा. आणि सध्या तरी आपण पाहतोय मामुचोडी या संघ आपण पाहतोय 8 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 47 धाबांचा इथे पाठलाग करायचा.
सध्या तरी आपण पाहतो थोडीशी ढकमळत सुरुवात करत असताना मामुचवाडी हा संघ पाहायला मिळतो, परंतु पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला शतरक्षक आहेत, फक्त मिळेल तिकडे एकच जाऊ. मग सिंगल आणि डबल ना कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये. टीम एकनाथवाडी या संघावरती फरक पडेल तो फक्त मामुचवाडी या संघावरती, कारण सिंगल आणि डबल ना हा सामना त्यांना जिंकता येणार नाहीये. त्यांना मोठे फटके खेळावेच लागतील. आणि सध्या तरी आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो ह्युमन्स आय विल डेफिनेटली क्लीन बोल्ड तांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. आपण पाहतो या ठिकाणी खूप मोठे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय राहुल शेठ विषयांना आपण ऑन स्क्रीनवरती पाहिलं गेलं. रॉयल एंट्री देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय 0033 VIP नंबर आपण पाहिला तर सन्माननीय कारव गावाचे युवा उद्योजक विराज शेठ देशमुख यांना देखील आपण पाहिलं गेलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी सरळ फटका खेळला होता, सहज रीतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक होता योगेश, परंतु दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नव्हती, त्यामुळे हा झेल इथे ड्रॉप झाला गेलाय. आणि इथे पाहता पाहता 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि या 12 चेंडूंमध्ये धावसंख्या दाफलकावरती बनवली गेली आहे अवघ्या 10 धावा दाफलकावरती. 6 चेंडू सदतीची गरज. ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू सततीची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका खेळायचा होता, परंतु आता संपूर्ण मी म्हणेन मामुचवाडी टीमनं हा सामना गमावलाय. कारण पहिल्या चेंडूवरती पासून अटॅकिंग मूडमध्ये फलंदाजी केली असती तर कदाचित त्यांना हा सामना जिंकता आला असता. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडू आता 36ची गरज आहे. एखादा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये मामुचवाडी या संघाला वाचवू शकतो. फुलर लेनचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळण्या, परंतु चेंडू या ठिकाणी थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला वार 4 चौकार. आपण पाहतोय फलंदाज भास्करच्या बॅट मधून आता उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला झेल टीपला गेला होता, परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी सांभाळू शकला नाही आणि ते षटकार डोकला. 3 चेंडू 26ची गरज. पण पाहतो या ठिकाणी आउट कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर घेणारा वळण होता. या ठिकाणी पाहिलं गेलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला असं संबोधावा लागेल टीम मामुचवाडी या संघाला. 3 चेंडू 25 धावा. आता ते क्रिकेटमध्ये शक्य नाही आहे. हा चेंडू आपण पाहिला तर खोलर टप्पाचा होता, पण तो इकडे आपण पाहिलं गेलं तर फक्त मिळाली ते एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 23 तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडू 24ची गरज. संपूर्ण सामना एकनाथवाडी टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपूर्णपणे याच मॅच मध्ये पकड जणू काही मजबूत निर्माण केली आहे. ती एकनाथवाडी टीमनं पकड मजबूत केली आहे या सामन्यामध्ये. 1 चेंडू 23ची गरज. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. कोलडपाचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपन्न झाला. हार्ड लक टीम स्वराईलोन मामुचवाडी या संघ, बट गुड लक टीम या ठिकाणी एकनाथवाडी या संघ थेट 3ऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि इथे पराभूत केलाय टीम स्वराईलोन मामुचवाडी या संघाला. हार्ड लक.